दरवर्षाप्रमाणे याही वर्षी मोहरम सण आहे तो महिनाभरात जे पकडले जातात आणि त्यानंतर मोहरम सणाच्या निमित्तानं आपण जे धार्मिक परंपरेनुसार अंतर्गत त्यानुसार हा सण जो आहे तो राजुरी गावामध्ये होतोय। यावर्षी सणाचं स्वरूप काय सांगा? दरवर्षीप्रमाणे आपल्या राजुरी गावामध्ये मोठ्या प्रमाणात मोहरमचा सण साजरा केला जातो। हे आमचे इमाम हुसेन आणि इमाम हसन यांच्या नावाने हे ज्यांनी बलिदान दिलंय यांचा इतिहास आहे, कुराणामध्ये सर्व लिहिलेलं आहे। त्या माध्यमातून हे धार्मिक कार्यक्रम म्हणून राजुरी गावामध्ये वर्षानुवर्षे आज मला वाटतं 150 वर्षापासून मोहरम इथं मोठ्या प्रमाणात राबवले जातात। लोक पारंपरिक पद्धतीने इथे हायदोस खेळला जातो। 10 दिवस इथं प्रवचन होते, धार्मिक प्रवचन होते आणि एक आमचा प्रसाद असतो तो रोडचा तो प्रत्येक आपल्या गावामध्ये प्रत्येक भावकी आहे, प्रत्येक भावकीला असे दिवस दिलेले त्या दिवसामध्ये रोड करायचे असतात। याप्रमाणे आमचे मुंबईकर मंडळी मोठ्या प्रमाणात येतात, आजूबाजू गावाचे बी लोक मोठ्या प्रमाणात राजूरमध्ये येतात। या पद्धतीने हा मोठा सण साजरा केला जातो। हा सण दोन्ही समाज म्हणून एकत्र मिळून केला जातो, हे महत्त्वाचं आहे। या राजुरीमध्ये आमचे जे मर्शी आमच्या गुलामध्ये लिहिलेले आहे त्याच्यामध्ये त्या गोष्टीचा उल्लेख आहे आणि आमच्या पारंपरिक 150 वर्षापूर्वाचा तो आमचा तो मर्शी इथं वाचला जातो, तो 150 वर्षापासून तो आजही आम्ही ते राबवतोय। ही आमची परंपरा आहे। या मोहरम सणाची जी मिरवणूक आहे ती तालुक्यामध्ये अनेक गावांमध्ये निघत आहे, त्यातच काही गावांमध्ये मोठ्या प्रमाणात होती। राजुरीमध्ये मिरवणूक कशी आहे किंवा तालुक्यामध्ये कोणकोणत्या गावात मोठ्या प्रमाणात हा सण साजरा केला जातो? नाही, याच्यामध्ये लिंबगाव झालं, चिंचोली झालं, या गावामध्ये मोठ्या प्रमाणात होतं। त्याच्यानंतर राजुरी ही सर्वात मोठी आहे। प्रत्येक गावामध्ये मोहरम होती पण ते वेगळ्या पद्धती होती, परंतु आमच्या बुजुर्गांनी आमच्या लहान थोड्या लोकांनी ज्या आमचे बुजुर्ग होऊन गेले हे पारंपरिक सण आम्ही आजही तो साजरा करतोय। आज आमचे लोक थोडासा उपास ठेवतात, आजच्या दिवशी उपासामध्ये हायदो थोडासा कमी खेळला जातो, परंतु ते भविष्यामध्ये ते इथून पुढे मुस्लिम बांधव कामानिमित्ताने व्यवसायाच्या बाहेर असते तरी मोहरम सणाला प्रत्यक्ष राजुरीला एकच असते। मुंबईवरून राजुरीला मोहरम सणासाठी आलेले आहेत, कसं आहे वातावरण, काय वाटतंय? एकदम फर्स्ट क्लास, कारण हे आमचे वडिलोपार्जित करता आलेत आणि व्यवसायासाठी आम्हाला मुंबई म्हणजे आमचे पूर्वज गेले होते तरी पण त्यांनी आम्हाला इकडे आणून नेहमी मोहरम मध्ये इकडे आणतात ते लोक आणि हे परंपरा चालूच आहे आणि हे पुढे पण चालू राहणार याची आम्ही तुम्हाला हे देतो, कारण आमचे पण मुलं येतील। शहरातही मोहरम सण उत्साह साजरा होतो, तिथेही मिरवणूक होते, परंतु तुम्हाला गावची ओढ का असते? राजुरीचा मोहरम वेगळाच असतो। राजुरी म्हणजे छोटा मोठा मोहरम नसतं, फक्त मोहरमसाठी हा गाजलेला गाव आहे। थँक्यू। शाकीरभाई चौगुले, आपण अगदी मुसलमान जमात राजुरीचे अध्यक्ष सदर म्हणून काम करताय, या वर्षीचं स्वरूप जे आहे ते कसं आहे मोहरम सणात? खूप मोठ्या उत्साहात मोहरमचा सण साजरा केला जातो। इमाम हुसेन यांची आम्ही याद मनवतो। याच्यामध्ये यांनी समाजासाठी खूप मोठे योगदान दिलेलं आहे आणि इस्लाम धर्मासाठी त्यांनी त्यांचं बलिदान दिलेलं आहे। त्यांच्या बलिदानाचं आम्ही त्या 1400 वर्षापासून त्यांचं त्यांनी बलिदान दिलं आहे समाजासाठी, त्याचा आम्ही अनादर करतो आणि त्याचा आम्ही साजरा करतो आणि हा मोठ्या प्रमाणात तिथं साजरा होतो। 150 वर्षापासूनची परंपरा आहे राजुरी गावाची आणि हिंदू मुस्लिम ऐक्य या सणातून आम्ही साजरा करतो। सगळे हिंदू बांधव
सगळे आपल्या गावाचे पुढारी जे आहेत ते दरवर्षीप्रमाणे या कार्यक्रमाला येतात. सगळे हिंदू मुस्लिम एकत्र येऊन हा कार्यक्रम साजरा केला जातो. या गावामध्ये मोहरम सण उत्साहात होतो, परंतु या गावामध्ये मोहरम सणाला गर्दी होती. पाहुणे रावळे किंवा आजूबाजूची लोक जे आहेत ती मोहरम सणाच्या निमित्ताने राजूरला येतात का, याबद्दल काय सांगा? भरपूर लोक अजून राजुरीची बरीचशी लोक रहिवासी मुंबई, पुणे, नाशिक, नगर या ठिकाणी असतात. पण या मोहरम सणानिमित्त सगळे लोक गावाला येतात. हा श्रद्धेचा एक विषय आहे. हा खूप मोठा सण साजरा केला जातो. सगळे लोक एकत्र येतात. आजूबाजूच्या गावातील लोक सुद्धा राजुरीमध्ये येतात. राजुरीत इतका मोठा सण साजरा केला जातो, हा कुठेच होत नाही. पुणे जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठी मोहरम ही राजुरीत होते. त्याच्यामुळे आजूबाजूची परिस्थिती लोक सुद्धा या कार्यक्रमाला येतात. या सणामध्ये पूर्वी मोहरम साजरा केला जातो, आताही मोहरम सण साजरा केला जातो. पूर्वी आणि आताच्या याच्यामध्ये काय बदल झाला? बदल म्हणजे झाला आता काय सर्व परंपरेनुसार तो कार्यक्रम साजरा होतो. पण काही आता लोक उपवास ठेवतात, त्यामुळे का थोडासा आयतोचं प्रमाण कमी झालेलं आहे. पण सगळे लोक जी मार्शा म्हणतात ते सगळे एकत्र येऊन कार्यक्रम साजरा करतात. या वर्षी नाही म्हटलं तर तरुणांमधला उत्साह जो आहे तो दिसूनच येतोय. आहे जे तरुणांमध्ये उत्साह आहे जे हा, आणि सर्व तरुणांची आम्हाला साथ आहे. पुन्हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणे साजरा होतोय.